उठा उठा कुशल कर्तबगार उठा. अगं झोपेत न उठवतेस काय आयुष्यात ना. फालतू बडबड पुरे, कामाला लागा. ह्या पाट्या लावल्यात ना, कुशल स्टील्स, कुशल गारमेंट्स, कुशल ऑटोमोबाईल्स, यातलं निदान एक तरी काम धडपणे करा. नुसतं नाव कर्तबगार, बाकी सगळे थंडगार. कुठून असले धंदे करायचे डोहाळे लागले कुणास ठाऊक. धंदे? बिझनेस म्हणावं का, बिझनेस. तेच ते म्हणजे बिझनेस. यांच्या घराण्याच्या 10 पिढ्या गेल्या नोकरी करण्यात आणि हे निघाले बिझनेस करायला. बरं बिझनेस करायचंय ना, कर ना बिझनेस कर, पण एक कर ना, एक ना धड भाराभार चिंध्या. अंबानींना सांगशील का, अंबानींना एक बिझनेस करा म्हणून. कोण अंबानी? बेडकीने किती पोट फुगवलं ना तरी तिचा अंबानी होत नाही. तिचा बैल होत नाही. बेडकी कुठला? बेडकी? अरे काय आई आहे. जगातल्या सगळ्या आया आपल्या मुलांना कोकरू, पाडस, बछडू असं म्हणत असतात. आणि ही एकमेव आई आहे जी स्वतःच्या मुलाला बेडकी म्हणते. बेडकी बेडकी. कधीतरी काहीतरी बोलत चला. तू प्रयत्न करून पाहिलास ना, काय झालं? काय राजे, कुठल्या मोहिमेची तयारी? बहुतेक जग जिंकायला चाललात वाटतं. बघशील तू बघशील, एक दिवस मी सुद्धा जग जिंकीन. त्याच्यात मी वर पोचते. काहीतरीच काय बोलतीस आई. देव कशाला स्वतःच एवढं वाईट करून घेईल. मारू नको मारू नको मारू नको मारू नको. हे बघ, तुझा मार आणि बोलणी खाण्या व्यतिरिक्त मला इतरही बरीच काम आहेत. चतुरकडे जायचंय नव्या बिझनेसची तयारी करायला. येस, गुड बाय. तू आणि तुझा तो चतुर एक नंबरचे उड्डाण टप्पू आहात. काही काही म्हणून कामाचे नाहीत. लगाम नसलेल्या घोड्यासारखं नुसतं उधळायचं. आळस आणि बेशिस्तपणा नुसता 5वीला पुजलाय. तुम्ही काय हो धक्क्याला लागलेल्या मोटरबोटी सारखे नुसते सुस्कारे सोडताय. सगळ्या बाबतीत तुमच्यावर गेलाय कार्ट. काही करायचा उत्साहच नाही. आयुष्यात एकदा तरी उठलाय का हो या खुर्चीवरून? मग कुशल कसा झाला? कुशल, काय रे, काय पाहतोस असं? हा नाही नाही काही नाही. माझी आई पण जर तुमच्या इतकी सुंदर असती ना तर 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 माझे बाबा असे कायमचे खुर्चीत बसून राहिले नसते. फ्लर्टिंग करतोयस? नाही हो, फ्लर्टिंग करतोय. चतुर कुठे आहे? काय माहित कुठे गेलाय. कुशल, हा मुलगा ना एक काम धड करत नाही रे. पुरोहितांचं घर आमचं, पण देवळातली मूर्ती गेली आणि ती परत आणण्याच्या ध्यासापायी याचे वडील गेले. ते अजून परत आले नाहीयेत. त्यांचा अजून पत्ता लागला नाही. अरे घरची बऱ्यापैकी शेती होती म्हणून आतापर्यंत निभावलं कसं तरी. पण आता या मुलाला काहीतरी कामधंदा करायला हवा की नको सांग ना. ह्याच्या काळजीने ना म्हातारा झाल्यासारखं वाटायला लागलं अगदी मला. नाही नाही, काहीतरी बोलू नका. हे बघा, अख्खं जग म्हातारं झालं, म्हातारं होऊन मेलं तरी चालेल, पण तुम्ही असंच राहायला पाहिजे, टवटवीत ओल्या सुपारी सारखं. आणि चतुरची काळजी करू नका हो, त्याला मी सांगेन समजावून. तू आजपर्यंत किती कामं करून चुकलोय मी. हा, आता न चुकता एक काम केलं ना की झालं सगळं सेटल.
आणि चतुरची काळजीच सोडाव तुम्ही. एक दिवस तो इतका वर जाईल, इतका वर जाईल, इतका वर जाईल की त्याच्यापर्यंत पोहोचणं कुणालाही अशक्य होऊन जाईल. इधर क्या हो? तुमने देखा क्या? नहीं यार, इधर ही तो आया था. एक बार मिलने तो फिर देखते हैं. नहीं तो क्या. ये केबल वालों की तो पाणी 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 लेका, पाणी लेका, पाणी लेका, जल्दी. अरे काय करताय? छोड़ो छोड़ो. अरे अरे बिस्कुट लो. दे रे. हाँ पकड़ो. अबे कैसा लगा? हाँ थैंक यू, बहुत अच्छा लगा. पण काय ह्याच्याऐवजी मारी बिस्किट असतं ना तर जास्त मजा आली असती. मारी मारी मारा रे. किती करता रे? चल चल बस लवकर. तू आ गया जय. अरे बस लवकर. वेळेवर धावून आलास रे, नाही तर त्यांनी माझा चेंदा मेंदा केला असता. हो हिरो, सांगा आता आम्हाला हा झालं काय होतं नक्की? का ते लोक तुझ्या मागे लागले? काय नाही रे, आपलं नशीबच घाण. हा? गमतीदार. काय झालं तर सांगणार आहेस? हा हा, मला शर्मिष्ठा दिसली होती. हा? अजूनही ती तशीच आहे, भरलेल्या पापलेट सारखी. ए पण तूही तसाच आहेस ना, हा. खारवलेल्या बांगड्यासारखा, आ? सुकलेल्या मांदेलीसारखा. आ. आता काय झालं तर सांग कोळंब्या. हा, तर मला शर्मिष्ठा दिसली. हा. मी तिच्या मागे मागे निघालो. हा. तर माझ्या लक्षात आलं हा. ती तिच्या मैत्रिणीला भेटायला लेडीज हॉस्टेलमध्ये शिरते. बर. मग मी पण म्हटलं हाच मौका आहे, आत्ताच तिला आपण गाठूया, म्हणून मग मीही त्या लेडीज हॉस्टेलमध्ये शिरलो. पण तेवढ्यात त्या वॉचमनने मला अडवलं रे. का अडवलं असेल रे त्याने मला? नाही तुला एक माहिती म्हणून सांगतो. हा. जनरली हम्म. पुरुषांना लेडीज हॉस्टेलमध्ये आत जायची परवानगी नसते. पण मी पुरुष नव्हतोच. हा? नाही नाही, मी पुरुष म्हणून गेलोच नव्हतो, मग मी सेल्समन म्हणून गेलो होतो. अच्छा अच्छा, काय विकायला? शेविंग क्रीम. शेविंग क्रीम. हो. लेडीज हॉस्टेलमध्ये शेविंग क्रीम हट. चल नारळ पाणी पिऊ चल. काका शाळा द्या. आई कशी आहे? कधीतरी माझी सुद्धा चौकशी करत चला ना. अरे हो, पण आईच नसते तर तू असतास का? हा, म्हणून त्याची पहिली चौकशी. कसा आहेस तू? आणि तुझ्या चेहऱ्यावर वाजले का 12?
तुम्हाला आमचं फ्रस्ट्रेशन कळणार नाही हो. बर्गरची स्वप्न बघायची आणि शाळेमधली मला अशी खरवडून खरवडून खायची. काय उरलं नाही हो माझ्या आयुष्यात. मग काय झालं? तेरे पास माँ आहे. आई कशी आहे? नाही नाही, म्हणजे तुझ्या आईसारखी आई मिळणं भाग्य लागतं बाबा. जय जय से बोल दे, अपनी जुबान पे लगाम लगा दे, वरना मेरा हाथ उठ जाएगा. ठेव ठेव खाली ठेव. नाही ठेव, तुलाच लागेल. ठेव. किती द्यायचे? आतापर्यंत किती दिलेत? काहीच नाही. मग आता किती देणार? काहीच नाही. मग आई कशी आहे? जय. आता काहीच नाही. चल. चल. अरे एकदा सांग रे, आई कशी आहे? रोज पाठवतो तुझ्या घरात. हे घे, 2 घे, 4 घे, फुकट पी. हट साला. काय लाईफ आहे? नाही ते काय. कोणी येते ना आपल्याला टपली मारून जात आहे. अरे बाकीच्यांचं सोड, तो शाळेवाला सुद्धा आपल्याला बोलण्याची एक संधी सोडत नाहीये. कुशल, शर्मिष्ठाची जाम आठवण येते यार. यार मला पण. ए अरे चारवीची. हा, काल तर ती माझ्या स्वप्नात सुद्धा आली होती. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. त्या फक्त आपल्या स्वप्नात येतात, आयुष्यात काही येत नाहीये. कॉलेजमधली 5 वर्ष त्यांना बघण्यात गेली, नंतरची 5 वर्ष त्यांना आठवण्यात गेली. तेव्हा बोलण्याची हिंमत होत नव्हती, आता बोलण्याची सोय नाहीये. थट, काय लाईफ आहे यार. You rascal, you scoundrel! How dare you hit it on me? ऍक्च्युली द कॅन. I'll call the police, you idiot! हा ऐका. हॅपन युसलेस. You both are useless! हा पण Shut up, you swine! काय बोलली असेल रे ती? हरामखोर, पाजी, नालायक, ए! डुक्कर. तू असं इंग्रजीमध्ये काहीतरी बोलली असावी असं मला वाटतंय. शिवाय पोलिसांना बोलवते वगैरे अशी काहीतरी धमकी सुद्धा दिली बहुतेक तिनं. हा? आणि इंग्लिश डिक्शनरीमध्ये होत्या नव्हत्या त्या सगळ्या शिव्या घातल्या तिनं आपल्याला. तुला समजल्या त्या? अरे खानदानी पुरवेत होत आम्ही. अच्छा, म्हणजे नाही समजल्या. भूताला घाबरत नाही एवढे इंग्रजीला घाबरतो आपण. नाही ते काय, तिथेच तो घोडं पेंट खात आहे. तिकडे नको, तिकडे. चल. हा कळलं ना तुला? साहेबांनी सांगितलेलं लक्षात ठेव. हा सगळा माल मिळाला पाहिजे. जरा पण नाही राहायला पाहिजे. कळलं काय? इंस्पेक्टर, 4 गेम बजा के आया हूं. अरेस्ट मी. टोमॅटो सॉसचे डाग रक्ताचे समजायला पोलीस डिपार्टमेंटला काय मूर्ख समजतोस? हो असं काय करताय साहेब? फार आशेने आलोय. 2-4 हजार रुपये घ्या, पण मला हात टाका. एकदा मला फक्त हात टाकून बघा. सगळा गोवा हादरून सोडतो का नाही पहा. तुला एवढी हौस होती ना पोलीस रेकॉर्ड मध्ये यायची, तर तुझ्या बापाला तुझं नाव नीट ठेवायला सांगायचं. तुम्हाला तरी येतं काय असं नाव सांगता? दृष्टद्युम्न. पण तुम्हाला ते नाव घेता यावं म्हणून त्याचा आपण शॉर्ट फॉर्म केलाय. अभी आपण को बोल सकता है डी. चुप! चालता हो तू. हो, साहेब ह्याच्यासाठी तरी तू साहेब साहेब चालता बंदूक हो. मोठी आहे, पण तिचा मान चालता राखा हो. ना, साहेब. तुम्हाला सांगत होतो ही पण आयडिया चालणार नाही म्हणून. म्हणे डी. एक एक कुठून येतात कोणास ठाऊक. किती झाले रे? 1510. 1510. 10 रुपये कसले? रक्ताचे डाग पाडण्यासाठी सॉस आणला त्याचे. हे तर हे काय 510? ते 1000 रुपये पोरींच्या ताटात टाकले ना, वळते करून घे. ताटात टाकायला काय मी सांगितले होते? ए भुसनाळ्या, जास्त आवाज करू नका. भाई झाल्यावर गोळ्या घालीन. हल ठापण्या कुठला चिनपाट. झालं समाधान. उडवला पैसा. चला पैसा कमवताना काय कष्ट पडतात मला माहिती आहे. ए बाप, हा. डोक्याचा दहीकाला करू नका. हो. तुला माहितीये मला भाईगिरीत करिअर करायचंय, पण त्याच्याकरता पोलीस स्टेशन मध्ये रेकॉर्ड पाहिजे. आणि नाव तर असं ठेवलंय की रेकॉर्ड बनत नाही. अरे भाईगिरी हे काय करिअर आहे काय?
नारळ सोडलं हे काय करिअर आहे काय बस झाला विषय. बस झाला विषय. अरे भाईगिरी म्हणजे कशी भाई झाली म्हणजे 2-4 माणसं माग पुढं आली, आली. फटाके फुटल्यासारख्या बंदुकीच्या गोळ्या आणि मग आज तुझ्या 2 कंपन्या गेल्या बंबात. म्हणजे पट्ट्या झालेल्या आईनी हम्म. आई काय? जेवण तयार आहे, गिळायला चला. या! काहीच उपयोग नाही. माणसाचं शेपूट दिसत नाही म्हणून बरं आहे ना, नाहीतर रोज आपण दोघं किती वाईट दिसलो असतो हिच्या समोर शेपूट घालताना. आपण दोघं कशाला? मीच दिसलो असतो वाईट. तुम्ही सतत बसलेलेच असता, तुमचं शेपूट दिसणार कसं? राहिलो मीच.